आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे सोबतच्या युतीला हिरवा कंदील दाखवला अशी सूत्रांची माहिती आहे। स्थानिक पातळीवरती मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा अशी सूचना ही उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। बदलापूर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ इथल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी हे निर्देश दिल्याचं समजतंय। दोन्ही पक्षांच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा असा सल्ला देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचं समजतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेची मोठी घट्ट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख आणि राज्यभरातील जिल्हा प्रमुख यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईतल्या शिवसेना भवनामध्ये एक बैठक घेतली। मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या आगामी महापालिका निवडणुकींच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची असल्याचं सांगण्यात येत आहे। तर आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। तर मनसेच्या युतीबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली नसल्याचं देखील पेडणेकर म्हणाल्या। पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केलेलं आहे। मनसेची युती किंवा महाविकास आघाडी या सगळ्या संदर्भात नाही, आत्ता तरी याबाबत कुठलंही हे झालेलं नाही। ठाण्यात आज मनसेच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे। ठाणे शहरामधून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। ठाणेकरांची हीच समस्या मांडण्यासाठी मनसेकडून ट्रॅफिक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चामध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ठाणेकर देखील मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत। मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत। भुजबळ गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत असल्याचं चित्र निर्माण झाल्याची चर्चा आहे आणि त्यावरून राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये अजित पवारांनी भुजबळांचं नाव न घेता निर्वाणीचा इशारा दिलाय। इतर कामं महत्त्वाची असतील तर मंत्रिपद सोडून द्या असं अजित पवार म्हणालेत। एवढंच नाही तर दादांनी जुना राजकीय संदर्भ देखील दिलाय। नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही। आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता संघटना तर संघटनेचं काम करेलच। पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय। सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय। दरम्यान भुजबळांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। मंत्री काम करत नसतील तर पक्षप्रमुख आदेश देणारच। सर्व मंत्र्यांनी काम केलं पाहिजे म्हणून अजित पवार बोलले अशी प्रतिक्रिया ही भुजबळांनी दिली आहे। असं आहे ना की जे मंत्री जर कोणी आळस करत असतील आणि लोकांकडे जाण्यापासून ते लांब राहत असतील, काम करत नसतील तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे हो। की तुम्हाला मंत्री केलं ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं। अरे पण जनतेमध्ये जा ना, तुम्ही जनतेत गेलं पाहिजे की नाही। शरद पवार आणि उद्धव ठाकरे आंतरवालीला गेले म्हणून मनोज जरांगे मोठे झाले असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय। दगडफेकीच्या नियोजनामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार होते असा पुनरुच्चार भुजबळांनी केलाय। कालही त्यांनी दगडफेकीच्या नियोजनामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। रात्रीतून मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावच होतं यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला। शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललेलो आहे। 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या
तर कदाचित ते आले नसते. परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून. छगन भुजबळांच्या या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळांनी आमच्या पक्षावर खूप मोठा आरोप केलाय. त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे त्यांनी द्यावेत. ही मीटिंग कधी आणि कुठे झाली हे भुजबळांनी सांगावं अशी मागणी ही सुप्रिया सुळेंनी केली आहे. एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे. माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय. मी मीडियाला सांगायच्या ऐवजी याच्यात पोलिसला कंप्लेंट केली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना. दरम्यान सुप्रिया सुळेंनी केलेल्या मागणीनंतर मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. रात्री 2 वाजता आमदारांनी भेट घेतली. यानंतर महिला पोलिसांवरती तुफान दगडफेक झाली. पोलीस घरोघरी लपत होते अशी माहिती ही बापूसाहेब म्हणून आहेत त्यांनी दिल्याचं भुजबळ म्हणालेत. तसंच दगडफेकीमागे पवार आहेत असं वक्तव्य आपण केलेलं नाही असं स्पष्टीकरण देखील भुजबळांनी दिलंय. काही वर्तमानपत्रात असं आलं की शरद पवार दगडफेकी मागे शरद पवार यांचा हात वगैरे. मी असा एकही शब्द वापरलेला नाही. आंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीवरून छगन भुजबळांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदारांवर आरोप केलाय. यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी भुजबळांवर टीका केली आहे. कदाचित भुजबळांचा अभ्यास कच्चा आहे असं रोहित पवार म्हणालेत. तर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करता मात्र देवेंद्र फडणवीस त्यावेळी गृहमंत्री होते आणि तिथे असणारा पोलीस केवळ गृहमंत्र्यांचाच आदेश पाळू शकतो. त्यामुळे कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तरी या प्रकरणामध्ये कुणीही राजकारण करू नये असं रोहित पवार म्हणाले. मनोज जरांगेंच्या व्यासपीठावर महामानवांचे फोटो होते का? बाबासाहेबांचे फोटो लावायची नागी आणि यांना आरक्षण पाहिजे अशी टीका ही ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवरती केली आहे. तर जरांगेंना शरद पवारांच्या आमदारांची साथ होती आणि राजेश टोपेंना आम्ही पाडलं असं देखील यावेळी हाकेंनी म्हटलंय. तसंच आत फक्त स्टेजवर बोलून चालणार नाही तर जशास तसं उत्तर द्यावं लागेल असंही हाके म्हणाले. पडळकरांनंतर आणखी एक नेत्याने शरद पवारांवर खालच्या शब्दांमध्ये टीका केली. लक्ष्मण हाकेंचे सहकारी आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शरद पवारांवर खालच्या शब्दांमध्ये टीका केली. बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये बोलताना वाघमारेंची जीभ घसरली असून पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांनी निशाणा साधलाय. शरद पवारांमुळेच राज्याची स्थिती ढासळल्याचा आरोप देखील नवनाथ वाघमारे यांनी केलाय. अजित पवार किती करामती आणि किती जागेवानी घसरलं माहीत असं तर तुम्ही कधी अजित पवाराच्या नादी लागलो नाही. परंतु अजित पवाराचे आमदार सुद्धा तुमच्या मतदारसंघाचा आमदार बॅनर लावलं जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबाला. या सगळ्या आमदाराला आपल्याला आता आठवणी ठेवावं लागेल. ज्यांनी विरोध केलाय, ज्यांनी जरांगेला सपोर्ट केला म्हणजे तुमचं राजकारण संपवण्यासाठी तुमचं आरक्षण संपवण्यासाठी ताकद लावली. त्या सर्वांना घराचा रस्ता दाखवावा. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मराठा आरक्षणाविषयी सरकारनं दिलेल्या GR तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. तसंच जोपर्यंत हा GR महाराष्ट्र सरकार रद्द करणार नाही तोपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही असा इशारा देखील यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर वराडे यांनी दिलाय. गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हे भव्य धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. 2 सप्टेंबरला जो GR काढला त्या GRचं स्पष्टीकरण देत ते पूर्ण राज्यामध्ये सांगत फिरत आहेत की आम्ही हे आरक्षण ओबीसी मधून दिलेलं नाही. हा GR जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते गप्प बसणार नाही. राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे राष्ट्रवादी मुंबई वगळता इतरत्र स्वबळावर लढणार असल्याची माहिती ही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुढे पक्षवाढ होत असं पटेल म्हणालेत. तर मुंबई बाहेर आमच्या स्थानिक नेत्यांना युती करायची तर करू शकतील असं देखील पटेल यांनी म्हटलंय. म्हणून आपण त्यांना काही संधी द्यायची नाही हे मला योग्य वाटत नाही. या पक्षालाही असं वाटत नाही आणि म्हणून जिथे आम्ही सांगितलं आहे
तुम्हाला स्थानिक स्तरावर वाटलं शक्य असेल, तुम्हाला युती करायची असेल तर जरूर करा, त्याच्यात आमच्यात दुमत नाही आहे. पण आम्ही वरनं काही कोणाला महायुती करा की काही युती करा ते आम्ही आदेश देणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी गुलाबी झालेले अजित पवार आता पुन्हा एकदा गुलाबी रंगाकडे वळलेले पाहायला मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारांनी पुन्हा गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली आहे. विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींची मतं वगळण्यासाठी पक्षाच्या कार्यक्रमामध्ये गुलाबी रंग वापरण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्याचा फायदा देखील विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना झाल्याची चर्चा होती. आता पुन्हा एकदा दादांनी गुलाबी रंग वापरण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपूरमध्ये चिंतन शिबिर पार पडलं. या शिबिरामध्ये मंचावरून बॅनरपर्यंत सर्व काही गुलाबी पाहायला मिळालं. दरम्यान माझाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अजित पवार एका गोष्टीमध्ये दंग झालेले पाहायला मिळाले. उपरणाच्या गाठी सोडवताना आणि बांधताना अजित पवार पाहायला मिळाले. त्यामुळे अजित पवार नेमका कशाचा चंग बांधत होते आणि कुणाभोवती गाठी आवळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुण्यात एका महिलेच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावर आजच्या चिंतन शिबिरामध्ये अजित पवारांनी भाष्य केलं. काही लोक जाणीवपूर्वक लक्ष करून डिवचण्याचं काम करतात, मात्र आपण शांत राहायचं असा सल्ला यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. काही जण आपल्यावर फार प्रेम असणारी लोक मुद्दाम उचकून देण्याच्या करता काही प्रश्न विचारायचा प्रयत्न करतील, कुणाला तिथं पाठवतील. शांतपणे ऐकायचं. मी कसं परवा ऐकलं, तिनं सांगितलं मनोहर पर्रिकर असे फिरायचे, तुम्ही कधी फिरणार? तिला काय माहिती मनोहर पर्रिकर 6 वाजता फिरत होते का? अरे हा अजित पवार 6 वाजता फिरत असतो. पण मला ते बोलायचं नव्हतं. पुन्हा बघा काय उर्मटपणा. लाडकी बहीण असं विचारतील, त्याला हे उत्तर असं देतात. बाई तुझं खरं, ही पूर्व, ही नाही का, ही. तर तुम्ही पण इथून पुढं ती तेवढी वेळ मारण्यापुरतं, नंतर खरंच सांगायचं ही पूर्व आहे, त्याच्यामुळे तेवढी वेळ मारण्यापुरतं आपल्याला हे करावं लागेल. नागपुरात पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये खासदार सुनेत्रा पवारांनी मार्गदर्शन केलं. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाषणामध्ये भाष्य केलंय. खासदार म्हणून प्रथमच सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या शिबिरामध्ये भाषण केलं. पक्षाला राष्ट्रीय पातळीवर न्यायचं असेल तर विचारपूर्वक काम करायला हवं. निवडणुकीच्या रणनीतीबाबत पक्षानं प्लॅनिंग करावं. लॉंग टर्म, मिड टर्म आणि शॉर्ट टर्म कार्यक्रम हाती घ्यावे असं सुनेत्रा पवार म्हणाले आहेत. पण जर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नेऊन उभं करायचं असेल तर आपल्याला विचारपूर्वक विस्तार करावा लागेल. निवडणुकीच्या रणनीतीबाबत लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणजेच यापुढील 15 वर्षासाठी यामध्ये काम करावं. मीडियम टर्म प्लॅनिंग यामध्ये 2029च्या निवडणुकीसाठी प्लॅनिंग असावं. आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंग म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्लॅनिंग असावं. तर सुनेत्रा पवारांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं असतं तर पक्ष कुठल्या कुठे गेला असता असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला की कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, काय केलं पाहिजे. तर आता ते मला जास्त चांगलं लक्षात ठेवावं लागेल. संघटना कशी वाढवायची हे आधीच मला सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो. काय अकोल्यात बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. आज अकोल्यामध्ये किसान ब्रिगेडच्या वतीनं शेतकरी लूट वापसी संवाद सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बच्चू कडूंनी थेट कलेक्टरला तोडू अशी भाषा वापरली आहे, तर रविकांत तुपकरांनी नेत्यांना तुडवू असं वक्तव्य केलंय. फाटक तोडलं तर आम्ही माझ्या इतकानंतर कलेक्ट करले तोडून आम्ही त्याची परवा करणार नाही. मला माहिती आहे मंत्री सांगतो नेपाळला जसं मंत्र्याला लोकांना तुम्ही सुरू राहणार तशी परिस्थिती आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. आपण बोंबल
बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं आता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसकडून युवकांवर लक्ष केंद्रित करत राज्यभर बेरोजगार सत्याग्रह सुरू करण्यात आलाय. याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये 16 आणि 17 सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल 77 कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये एकूण 751 पैकी 413 उमेदवारांची निवड झाली आणि 244 जणांना तात्काळ ऑफर लेटर देखील देण्यात आलं. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय. 22 सप्टेंबरला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं विराट आंदोलन आहे. गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात देखील गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं तीव्र आंदोलन केलं. गोपीचंद पडळकर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला. जयंत पाटलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं हे आंदोलन केलं. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी बेताल वक्तव्य केलं होतं. या बेताल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं तीव्र निषेध व्यक्त केलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वेशभूषा साकारून श्वानाला गोपीचंद पडळकरांचं पोस्टर लावत निषेध व्यक्त करण्यात आला. सध्या मुंबईसह राज्यभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देवाभाऊ नावाचे छत्रपती शिवरायांना वंदन करताना बॅनर झळकलेले आहेत. मात्र आता देवाभाऊ नावाचे बॅनर पदपथाच्या किनारी कचराकुंडी जवळ देखील पाहायला मिळत आहेत. मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये कचराकुंडीजवळ हे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यात. मनसे देखील याबाबत आक्रमक झाले. या ठेकेदारानं हे बॅनर लावलेले आहेत. त्याच्या कानाखाली आवाज काढणार असल्याचा इशारा हा मनसेनं दिलाय. तसंच या प्रकरणी पोलिसात देखील तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी आता बिगर आदिवासींना भाडेतत्वावरती घेता येणार आहेत. यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याची तयारी ही राज्य सरकारनं सुरू केली. लवकरच या संदर्भामध्ये शासन निर्णय निघणार असल्याची माहिती ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. गडचिरोलीमधील पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. यापूर्वी आदिवासींच्या जमिनी हस्तांतरित करण्याची तरतूद नव्हती. आता नव्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्षमच भाडेपट्टा करावा लागणार असून त्यासाठी किमान मूल्य निश्चित करण्यात आलेले आहे. एकरी 50 एकर तर हेक्टरी ₹1.25 लाख इतकं किमान दर हे ठरवण्यात आले. शेतकऱ्यांना आपली जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा यापूर्वी कायदा नव्हता. त्यांना भाडेपट्टा घ्यायचा असेल ते कलेक्टर समोर येतील आणि कलेक्टर समोर भाडेपट्टा करून दिल्यावर किमान कमीत कमी ₹50,000 वार्षिक एकरी, ₹1.25 लाख हेक्टरी कमीत कमी आणि त्यापेक्षा जास्त करार करता येईल. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय.